शेतामध्ये राबणारी जी काही बैल आहेत, पशुधन आहे, ती शेतकऱ्यांचं अत्यंत महत्त्वाचं असतं. तसंच बीड जिल्ह्यातला एकमेव सरकारी बैल म्हणून सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये बैलांची जोडी होती. मात्र गेल्या 15 दिवसापूर्वी एकाच बैलाचं म्हणजे दादू नावाचा जो बैल होता तो सरकारी आहे आणि त्याचं दुःखद निधन झालं. आता दुसरा एक जे बैल आहे त्याचं नाव भास्कर आहे आणि आज बीड जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोळा हा सण साजरा केला जातो आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर हा एक बैल आहे आणि तो सरकारी आहे आणि या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी आहेत. त्यांनी बैल पोळा हा सण कशा पद्धतीने साजरा केला आहे, त्यांच्या मनामध्ये भावना काय आपण जाणून घेऊया. हे पण करायचं त्याचं नाव दादू आणि दुसरा भास्कर होता. मात्र दादूचा मृत्यू झाला आहे आणि आज भास्कर तुमच्या समवेत बैल हा पोळा सण साजरा होतोय. एकंदर काय मनामध्ये भावना काय सांगाल? दादू आणि भास्कर हे आमच्या बीड जिल्हा कारागृहाचे सदस्य असल्यासारखेच आहेत, म्हणजे कुटुंबाचे सदस्य असल्यासारखेच होते. परंतु वयोवृद्ध झाल्याने आमच्यातला याचा जोडीदार दादू हा एक्सपायर झाला. त्यामुळं दादू नाही त्याचं आमचा सर्वच कारागृह परिवाराला खूप दुःख आहे. आणि असं जरी असलं तरी भास्कर याच्याबरोबर आज आम्ही पोळा हा सण साजरा केलेला आहे. नक्कीच गेल्या अनेक दिवसापासून बीडच्या कारागृहामध्ये बैलांची जोडीच्या माध्यमातून बीड जिल्हा कारागृहाचं उत्पन्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे आणि मिळत आहे. कारण बीड जिल्हा कारागृहाला अनेक दिवसाची अनेक वर्षाची परंपरा आहे आणि बीड जिल्हा कारागृहामध्ये प्रथमच एका बैलासोबत अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100. मागच्या पोळ्याला 2 बैल जोडी होती. आता याच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे पैठण जेलकडे 2 बैलाची इथं कारागृहाच्या शेतीच्या कामासाठी. आज बैलपोळा हा सण आहे, शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा सण असतो. आज बीड जिल्हा कारागृहात सुद्धा मोठ्या आनंदानं हा बैलपोळा साजरा होतोय. हो गया भाई खत्म. अरे 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 महादेव. चलो आजू भाई. सगळेजण एक ग्रुप फोटो पाणी आण ना. कशाला काय झालं? काय नाही रे.
शास्त्री माधव यांच्या शुभ हस्ते जवळजवळ उद्घाटन संपन्न होत आहे. थोडं